नमस्कार मित्रांनो, सध्या आपण चर्चा करतोय ऑर्गॅनिक शेती, ऑर्गॅनिक फार्मिंग आणि ऑर्गॅनिक मिल्कबद्दल. तर ऑर्गॅनिक मिल्कबद्दल तर आपण जाणून घेतलेलंच आहे. त्याच्यामध्ये आपल्याला ऑर्गॅनिक मिल्क जर प्रोड्यूस करायचं झालं तर त्याच्यामध्ये आपल्याला जनावरांच्या ब्रीडपासून ते त्यांच्या चाऱ्यापर्यंत, त्यांच्या औषधापासून ते पूर्ण त्यांचं मिल्क दूध काढण्यापासून ते मार्केटमध्ये नेण्यापर्यंत अशा बऱ्याचशा प्रोसेसेसमधून आपल्याला जावं लागतं. याच्यामध्ये आपण जनावरांना अँटीबायोटिक्स वापरू शकत नाही, हॉर्मोन्स वापरू शकत नाही. प्लस त्यांच्यामध्ये जो चारा आपल्याला द्यायचा आहे तो चारा आपल्याला ऑर्गॅनिकली ग्रोन केलेला पाहिजे. तर ऑर्गॅनिक फार्मिंग बद्दल म्हणायचं झालं तर ऑर्गॅनिक फार्मिंग सुरू करायचं झालं तर याच्यामध्ये जवळजवळ 3 फेज येतात. त्याच्यामध्ये सुरुवातीला ज्यावेळी तुम्ही ऑर्गॅनिक फार्मिंग करायचं विचारात आणताय तेव्हा तुम्हाला सुरुवातीपासून त्या शेतीमध्ये किंवा त्या जमिनीमध्ये तुम्हाला कोणतंही रासायनिक खत, कीटनाशक वापरलं नाही पाहिजे. आणि याच्यामध्ये PGS आणि NPOP असे काही सरकारी नॉर्म्स आहेत ज्याच्यामध्ये तुम्हाला त्यांचे नॉर्म्स फॉलो करून मग तुम्हाला पुढे त्याचं सर्टिफिकेशन मिळतं. याच्यामध्ये 12 महिने ते 36 महिन्यापर्यंत तुम्हाला कन्व्हर्जन पिरियड दिला जातो. याच्यामध्ये कसं आहे की 12 महिन्यापासून ते 36 महिन्यापर्यंत तुम्हाला जे काही तुमचं रासायनिक खतं किंवा कीटकनाशकं वापरताय ते तुम्हाला हळूहळू कमी करायचे आहेत आणि बंद करायचे आहेत. यानंतर तुम्हाला जेव्हा हा तुमचा पिरियड चालू असतो तेव्हा तुम्हाला PGS ग्रीन म्हणून एक सर्टिफिकेट मिळतं. आणि जेव्हा तुम्ही 36 महिन्यानंतर पूर्ण तुमचं जमीन त्यातून पूर्ण रसायनं आणि केमिकल सगळी गेलेली असतात तेव्हा तुम्हाला PGS ऑर्गॅनिक असं सर्टिफिकेट मिळतं. हे सर्टिफिकेट ज्यावेळी तुमच्याकडे येईल किंवा ही मान्यता तुमच्याकडे येईल तेव्हा तुमच्या शेतामध्ये जे पिकलेलं जे काही जनावरांसाठी चारा असू दे किंवा जे काही फळभाजी फुलभाजी जे काही असेल त्यांची व्हॅल्यू आत्तापेक्षा डायरेक्ट डबल होते. त्यावेळी त्यांचं न्यूट्रिशन तर 100% वाढणारच आहे. जनावरांना जर तुम्ही ते वापरलात चारा तर त्याच्यामध्ये कोणताही केमिकल रेसिड्यू असणार नाही आहे, त्यामध्ये कोणतेही आपण जे अँटीबायोटिक रेसिड्यू नसणार नाही आहे. त्यामुळे ते पचनाला सगळ्यात चांगलं राहणार आहे. आणि ह्याचा रेट जो आहे तो तुम्हाला जवळजवळ मार्केट आत्ताच्या चालू मार्केट रेटपेक्षा डबल मिळू शकतो, दुधामध्ये सुद्धा आणि शेतीमध्ये सुद्धा. त्यामुळं जर कोणाला ऑर्गॅनिक शेतीबद्दल अजून जाणून घ्यायचं असेल तर तुम्ही नक्की कमेंट करू शकता. त्याच्याबद्दल अजून माहिती देण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेन. धन्यवाद.